अंघोळीचे 17 नियम. नंबर 1. अंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी. प्रथम पायावर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर टाकावे. नंबर 2. गुप्त अंगाच्या स्वच्छतेसाठी अतिगरम पाणी वापरणे टाळा. याने अवयवांची संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी कमी होते. नंबर 3. अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या. याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो. नंबर 4. रोज कडक पाण्याने अंघोळ केल्याने केस गळू लागतात. मेंदू व डोळ्यांवर ताण पडतो. नंबर 5. जेवल्यावर अंघोळ करू नये. याने खाल्लेले व्यवस्थित पचत नाही. नंबर 6. जेवणानंतर किमान 1 तास थांबूनच मगच अंघोळ करावी. नंबर 7. जेवणापूर्वी अंघोळ करणे हेच जास्त फायद्याचे असते. त्यामुळे आपले शरीर त्वचा टवटवीत होते. भूकसुद्धा चांगली लागते. नंबर 8. सूर्यास्तानंतर अंघोळ करू नये. नंबर 9. सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते. नंबर 10. झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते. यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. नंबर 11. अंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा. याने रक्ताभिसरण सुधारते. नंबर 12. चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अतिगरम किंवा थंड पाणी टाकू नका. नंबर 13. सकाळी उठल्यावर तासभराच्या आत अंघोळ नक्की करावी. नंबर 14. आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून अंघोळ करावी. उटण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसनाचे पीठ, हळद, दूध, पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता. यालाच अभयंग स्नान म्हणतात. नंबर 15. शक्य तेव्हा अंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश करावे. याने पचनक्रिया सुधारते. नंबर 16. अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने आपले शरीर आतून गरम होते. ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते. नंबर 17. अनेक जण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने अंघोळ करतात. बर्फाने अंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक ॲसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते. मित्रांनो, अंघोळीचे हे नियम पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्की लाभेल, यात काहीच शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.